नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की यासंबंधीचे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत। खरे तर वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने अलीकडेच NSS अंतर्गत अनियमितपणे उघडलेली बचत खाती नियमित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांचा उद्देश या बचत खात्यात असणाऱ्या त्रुटी दूर करणे, तसेच जी खाती पाल्यांच्या आजी आजोबा किंवा नातेवाईकांकडून उघडली गेली असतील त्या संदर्भात नवीन नियम लागू करणे हा आहे। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया नवीन नियम नक्की काय असणार आहेत। नवीन नियमानुसार जी खाती मुलीचे वडील किंवा कायदेशीर पालकांनी उघडली नाहीत ती खाती आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आई वडील किंवा कायदेशीर पालक यांच्या नावावर ट्रान्स्फर करून घ्यावी लागतील। आता नवीन नियमानुसार फक्त कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक मातापिता हेच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडू शकतील। मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेची बरीचशी खाती आपल्या नातवंडांसाठी आजी आजोबा यांनी उघडलेली आहेत, तर आता यापुढे हा नियम बदलून फक्त नैसर्गिक पालक म्हणजेच मातापिता ही खाती उघडू शकतील। ज्यामुळे ही खाती आजी आजोबा यांनी उघडलेली आहेत ती आता त्यांच्या पालकांकडे हस्तांतरित करावी लागणार आहेत। तर मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना खाते आजी आजोबांकडून पालकांकडे हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांची आवश्यकता असेल। मूळ खाते पासबुक हे महत्त्वाचे आहे, कारण त्यात खात्याचे सर्व आवश्यक तपशील दिलेले आहेत। मुलीचे जन्म प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र मुलीचे वय आणि मुलीशी असलेल्या पालकांच्या नातेसंबंधाचा पुरावा म्हणून काम करते। मुलीच्या पालकत्वाचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा इतर कायदेशीर दस्तऐवज जे मुलीशी पालकाचे नाते प्रस्थापित करते। नवीन पालकाचा ओळख पुरावा, मुलीच्या नवीन म्हणजे ज्या पालकांकडे हे खाते ट्रान्स्फर होणार आहे त्या पालकाला सरकारने जारी केलेले ओळखपत्र सादर करावे लागणार आहे। मित्रांनो, यासंबंधीचा फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उपलब्ध असेल जिथे तुमचे हे खाते उघडले जाते। हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी तो फॉर्म व्यवस्थित भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे। खाते हस्तांतरित करण्यासाठी काय करायचे हे आपण सविस्तरपणे पाहूया। सर्वप्रथम चालू खातेधारक म्हणजे आजोबा किंवा आजी आणि नवीन पालक यांच्या ओळखीच्या पुराव्यासह सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा। त्यानंतर ज्या शाखेत खाते उघडले आहे त्या शाखेत जा। बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून पालकत्व हस्तांतरण फॉर्म घ्या। आजी आजोबा म्हणजे सध्याचे पालक आणि पालक म्हणजे जे आता नवीन ज्यांच्या खाते हस्तांतरित करायचे आहेत ते, या दोघांच्याही तपशिलांसह सर्व तपशील बरोबर आहेत हे लक्षात घेऊन फॉर्म भरा। सध्याचे खातेदार आणि नवीन पालक दोघांनी हस्तांतरण फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे याची खात्री करा। अधिकृततेसाठी ही या गोष्टी आवश्यक आहेत। सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्वाक्षरी केलेला हस्तांतरण फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करा। फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे प्राप्त केल्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस कर्मचारी तुमच्या कागदपत्रांचे अवलोकन करतील आणि त्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुरू करतील। पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नवीन पालकाचे तपशील बँक खात्याच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले जातील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि यासारख्याच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।